शासनाने अकोला येथे अमृत योजनेकरिता वान धरणाच्या पाण्याचे आरक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तेल्हारा वानच्या पाण्यासाठी शेतकरी बैलगाडी आक्रोश मोर्चा हा तेल्हारा आठवडी बाजार पासून सुरुवात झाला। शिवाजी महाराज यांना शेतकरी यांच्या वतीने हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुढे संत तुकाराम चौक शेगाव नाका मार्गक्रम करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आले। शेतकरी यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय सुरुडकर यांनी निवेदन स्वीकारले। शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेतली नाही तर वान धरणात जलसमाधी घेणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। वान प्रकल्पाच्या पाण्याच्या संदर्भातला विषय आहे। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी या सरकारनं जो पाणी आपल्या शेतकऱ्याच्या हक्काचं हिरवून घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही या शासनाचा निषेध करीत आहोत आणि शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले हे सरकार यांना आम्ही कदापि हे आमच्यावर झालेला अन्याय सहन करू शकत नाही। वेळ पडली तर आम्ही वान प्रकल्पाच्या धरणावर जाऊन तिथं जलसमाधी करण्याचा निर्धार केला आहे। सर्व शेतकरी संग्रामपूर तालुका या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आणि पाठीशी आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। तेल्हारा तालुक्यातील विविध गावातील शेतकरी 120 बैलगाडीसह शेतकरी तेल्हारा तहसीलवर दाखल झाले। यावेळी एकच जन आक्रोश करण्यात आला। विविध गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडत शेतकरी यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय सुरडकर यांनी निवेदन स्वीकारले व शेतकरी यांची मागणी शासनाकडे तातडीने पाठविण्यात असल्याचे सांगितले। यावेळी तेल्हारा ठाणेदार विकास देवरे यांनी मी सुद्धा शेतकरी पुत्र असून मी शेतकरी यांच्या पाठीशी असून शासनाकडे या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी अनेक शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतले। तेल्हारा पोलीस अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती व हजारो शेतकरी यांनी एकच जन आक्रोश करत नारेबाजी केली। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमदार प्रकाश भारसाकडे मुर्दाबादचे नारे यावेळी काही शेतकरी यांनी लावले। वान धरणाच्या पाण्यासाठी पेटलेला हा प्रश्न गत 8 दिवसापासून पूर्ण तालुका नव्हे तर पूर्ण विधानसभा मतदारसंघ हादरून सोडलेला आहे। हा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे। आमच्या हक्काचं पाणी आहे, आमची शेती यामध्ये गेलेली आहे आणि आमच्या या हक्काचं पाणी शासनाने अमृत योजनेकरता अमृत योजनेच्या नावाखाली राखीव करून आमचा हक्क हिरावून घेतलेला आहे आणि शासनाला जाग आणण्यासाठी हे सर्व कास्तकार मंडळी एकवटलेली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने हे जे शेतकरी या ठिकाणी एकत्र झालेले आहेत, हा आवाज शासनाने ऐकून लवकर जर निर्णय यावर घेतला नाही तर याचे पडसाद येत्या विधानसभा निवडणुकीवर दिसल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। यावर आक्रोश मोर्चाचे निवेदनावर दखल घेतली नाही तर वानच्या धरणात शेतकरी जलसमाधी घेतील असा खमखमी इशारा देण्यात आला। जोपर्यंत अमृत योजनेचं पाणी निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत भाजपला वोट नाही असा नारा आज पूर्ण अकोट विधानसभा मतदारसंघात लागलेला आहे आणि हे आम्ही करून दाखवू। याच्यात तात्काळ निर्णय न झाल्यास आम्ही पुढे आंदोलन तीव्र करू। आजपर्यंत आमचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आता यापुढे हिंसक वळण घेण्याच्या मार्गावर आहे। अकोट येथून कुशल भगत यांचा हा रिपोर्ट।